बाहेरगावी जातो आहे आणि त्या प्रवासाच्या दरम्यानच एक बातमी कळली की अभिनेत्री प्रिया मराठे आपल्याला सोडून गेल्यात आणि खरोखर खूप मोठा धक्का बसला. म्हणजे इतकी गुणी अभिनेत्री आणि सहज सुंदर अभिनय ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचा अभिनय करणं, दिसणं हा तर एक वेगळा भाग होता, पण त्या पलीकडे एक नितांत नैसर्गिक आणि सहज सुंदर अभिनय ही त्यांची फार मोठी खासियत होती. आणि अशा वेळेला अचानक ऐन तिशीमध्ये असा चटका लावणारा मृत्यू खरंच एकतर विश्वास बसत नाही. खरंच विश्वास बसला नाही. असं वाटलं होतं की काहीतरी फेक न्यूज असेल किंवा आजकाल अशा प्रकारचे खूप सारे चुकीच्या माहिती सोशल मीडियावरती पसरवल्या जातात. पण नंतर खात्री पटली की नाही, म्हणजे ही दुर्दैवानं ही गोष्ट खरी आहे आणि वाईट वाटलं, मनापासून वाईट वाटलं. त्यांच्या नावापुढे भावपूर्ण श्रद्धांजली असं लिहावं लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण गेल्या काही वर्षांमध्ये असे धक्के आपल्याला अनेक कलाकारांनी दिलेले आहेत. सुशांत सिंग राजपूत हे पण त्यामधले आहेत. अश्विनी एकबोटे, रसिका जोशी ह्या सुद्धा ऐन तिशीमध्ये गेलेले हे कलाकार आहेत आणि त्यांनी आपल्या सर्व रसिकांच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. परमेश्वरी लीला म्हणा याला किंवा काय म्हणता येईल याला, की एक निसर्गाचं फार मोठं एक गोड म्हणा किंवा एक सत्य म्हणा असं आहे की नथिंग इज परमनंट इन लाईफ. हे खरंच आहे. ते पुढच्या क्षणाला काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. अभिनेत्री प्रिया मराठे यांना मनापासून श्रद्धांजली.